नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा सत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. पुन्हा एकदा सांगते भावनो, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय. तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला आहे भावनो. आज आपण केलेली आहे तुमच्यासाठी भावनो कडक लग्नपत्रिका डिझाईन. PLP फाईलमध्ये आपण पूर्ण एडिटेबल देणार आहे तुम्हाला. पिक्सल लॅबमध्ये फुल टू डिझाईन आपण केलेली आहे, क्रिएटिव्ह डिझाईन. बरेच जणांनी कमेंट केली होती की भावनो, आता जे तू व्हिडिओ घेऊन येशील ते PLP व लग्नपत्रिका व्हिडिओवरती घेऊन येत. ओके, त्याच कंटेंटवरती भावनो मी आजपासून जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला रेग्युलर भेटून जाणार आहेत. प्लस फिल्मोरावरती पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. आज असणारे भावनो शुभविवाह निमित्त आपण काय केलेलं आहे भावनो, लग्नपत्रिका डिझाईन केलेली आहे. ओके, फुल टू एडिटेबल विदाऊट फोटोवाली पत्रिका आहे. तुम्ही फुल टू डिझाईन घेऊ शकता, फुल क्रिएटिव्ह असणारे, लक्षात ठेवा. ओके, साईज बघू शकता. साईज काय ठेवलेली आहे, 964 आणि हाईट असणारे 1280. जी काही साईज असते ती कस्टम आपण ठेवत असतो, माहिती आहे, समजलं असेल तुम्हाला. ओके, पासवर्ड व्हिडिओमध्ये असणार आहेत, कोणीही कमेंट करू नये. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एक असणार एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. आता हे बॅकग्राऊंड जर तुम्हाला पाहायचं असेल कुठे भेटतं, तर बॅकग्राऊंडसाठी भावनो 2 साईड आहेत. तुम्हाला सांगू देतोय व्हिडिओमध्येच. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवायला नको की भावनो तू कुठून डाउनलोड करतो मटेरियल. मी ऑलरेडी केलेले आहे, म्हणजे मटेरियल, माझे जे मटेरियल आहे ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सर्व समजावून सांगितलं आहे. ओके, तर भावनो मी काय करतो, तर मी तुम्हाला सांगू देतो, एक पिंट्रेस्ट नावाचं एक ॲप्लिकेशन किंवा साईड आहे, प्लस फ्रीपिक, असे बरेच सारे साईड आहे. पण ह्या दोन ज्या डिझाईनसाठी तुम्हाला कडक असेल, जर तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्हाला पिंट्रेस्टवरती भेटून जाईल. फक्त त्यांना तुम्हाला क्वालिटीमध्ये तुम्हाला म्हणजे चेंजेस करावे लागणार आहेत. ओके, म्हणजे क्वालिटीमध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह करावे लागेल. हे झालेलं आहे पूर्ण बॅकग्राऊंडबद्दल. बघू शकता बॅकग्राऊंड आहे नॉर्मल. ओके, तर नॉर्मल तुम्हाला दिसून येईल जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा डिझाईन घ्याल. ओके, तुम्हाला दिसून येईल. त्याला आपण थोडंसं इथे इफेक्ट आहे, बघू शकता. काय करायचं, सिंपल जो बॅकग्राऊंड आहे त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्यानंतर थोडं इथं स्क्रोल करायचं. कलर फिल्टर्स म्हणून एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावरती क्लिक करा. इथे जो बघू शकता कॉन्ट्रॅक्ट्स नावाचा जो आहे त्याला थोडं मागे पुढे करायचं, बघू शकता. ओके, थोडा इफेक्ट येऊन जाईल. आपण काय करूया, अंडो करूया. अंडो केल्याच्यानंतर जो आहे इफेक्ट तो आहे तसंच राहील, जो आपण प्रोव्हाइड त्याला केलेला आहे. त्याच्यानंतर सुरू करणारे आपल्या मटेरियलला जो तुम्हाला पोर्शन दिसत असेल, या जो मध्ये जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे त्यामध्ये आपल्याला डिझाईन करायची आहे, लक्षात ठेवा. तुम्ही याला झूम करून, म्हणजे समजा काय करायचं आहे, जर तुम्हाला साईज जास्त असेल मॅटर वगैरे, ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं, थोडं वाढवायचं आहे. म्हणजे त्याची PNGमध्ये एक सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करा आणि ॲड केल्याच्यानंतर त्याला झूम करा किंवा ह्यालाही झूम करू शकता. ओके, जर तुम्हाला पाहिजे असेल जास्त मटेरियल ॲड करायचं असेल तर. फोटो पण तुम्ही ॲड करू शकता, लक्षात ठेवा, कारण की भरपूर सारी साईज या डिझाईनमध्ये राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता पहिला पासवर्ड आहे भावनो 2525. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय केलेलं आहे, आता जे नवरदेव आणि नवरींचे जे काही नावं असतील तुम्हाला माहीत असेल. ओके, त्यांची आपण इथे नावं लिहिली दिसत असेल, अमोल आणि मोहिनी. ओके, हा जो फॉन्ट आहे इन्फिनिटीचा फॉन्ट आहे. तुम्ही डिजी फॉन्ट वगैरे कोड वगैरे जर तुमच्याजवळ असतील, कोणताही डिजी फॉन्ट असू दे, त्या फॉन्टचा कोड हा जो तुम्हाला सांगून देतो मी आता कुठून काढायचा. तुम्ही बरेच जण काय करतात, इथे बघू शकता युनिकोड नावाचा एक पॅड आहे, इथे बघू शकता. ओके, त्याचं युनिकोडमध्ये जायचं आहे आणि इथे बघू शकता हा जो कोड आहे, कुठलाही कोड असू दे, इथे सिम्पल टाईप करा आणि तो कोड कॉपी करून आपल्या पिक्सल लॅबमध्ये ॲड करायचा. ॲड केल्याच्यानंतर तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. मी याला कोणताही टेक्स्चर मारलेला नाही, कारण की जर टेक्स्चर प्रोव्हाइड केला तर काय होतं भावनो, तुम्हाला ग्लिचसारखा प्रॉब्लेम येतो आहे. ओके, कारण की माझ्याजवळचं पिक्सल लॅब आणि तुमच्याजवळचं पिक्सल लॅबमध्ये डिफरंट आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर हे झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता आपण काय केलेलं आहे, जी आई-वडिलांची नावं तुम्हाला माहीत असेल, बघू शकता कैलास रोहित सुरेश मोरे, जे काय असेल ते. ओके, श्री नागेश गणपत म्हात्रे, जे काय असेल जी नावं वगैरे तुम्हाला दिसत असेल ती आपण लिहिलेली आहेत. फॉन्ट आहे देवनागरी फॉन्ट आहेत, लक्षात ठेवा. देवनागरी फॉन्ट म्हणजे गुगल फॉन्ट, जे गुगलवरती तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातील. फक्त टाईप करायचे गुगल देवनागरी फॉन्ट, तुम्हाला भेटून जातील. ते काय करायचे, डाउनलोड करायचे आणि इन्स्टॉल करायचे. नॉर्मल आपण जसं मराठीमध्ये लिहितो सेम त्याच भाषेमध्ये लिहायचं आहे. कोणत्याही युनिकोडची गरज नाही. फक्त जे युनिकोडचे आहेत ते आहेत डिजी फॉन्ट, जे की तुम्हाला अमोल आणि मोहिनी नाव दिसून येईल. ओके, नंतर खाली बघू शकता यांचा शुभविवाह, ही कॅलिग्राफी आहे भावनो, जी मी वेडिंगच्या व्हिडिओमध्ये वापरत असतो. चला बघूया, असं मला वाटलं की आपण आता चला ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे डिझाईनमध्ये वापरून बघायला पाहिजे की कशी दिसते. तर मी आपण काय केले, सिंपल याच्यामध्ये ॲड केली. बघू शकता थोडीशी चांगली वाटली, थोडं त्यामध्ये ॲड करून टाकली. ओके, तुमच्यासाठी. त्याच्यानंतर त्यांचं जे काही शुभविवाहाचं जे टायमिंग असेल ते आपण इथे खाली बघू शकता. रविवार दिनांक जे काही 22 डिसेंबर वगैरे जे काय आहे ते त्यांच्या म्हणण्यानुसार आपण केलेलं आहे. तुमच्यासाठी सांगतोय एक्सप्लेन करून. ओके, सर्व एक्सप्लेन करतोय भावनो, जे ॲड केलेलं आहेत. त्याच्यानंतर पुढे याच्यानंतर हे जे ऑन आहे, तुम्ही काय करा,
मोबाईल रोटेट करून घ्या, नाही तर तुम्हाला समजणार नाही जे मी काय बोलतो. माझ्या बोलण्याकडे आणि करण्याकडे लक्ष ठेवा. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता एक मोराची PNG. आता ही PNG आपण काय केली आहे, लॉकमध्ये दिलेली आहे. लॉकमध्ये दिलेली आहे म्हणजे तुम्ही त्याच्या कोणत्याही डिझाईनमध्ये क्रिएट करू शकता. ओके. PNGमध्ये लक्षात ठेवा, एखाद्या डिझाईनमधून मटेरियल काढायचं आणि दुसऱ्या डिझाईनमध्ये वापरायचं. ही जर तुम्ही कला शिकली तर तुम्ही डिझाईन शिकू शकता. लक्षात ठेवा. ओके. म्हणजे तुमच्याजवळ मटेरियल येऊन जाईल. कोणते PLB फाईलची गरज लागणार नाही तुम्हाला, नवीन सांगतोय. ओके. दुसरा पासवर्ड आहे भावांनो कडकमध्ये 3535. ओके. त्याच्यानंतर पुढे यायचं. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता डायरेक्ट इथे काय असणार आहे तुम्हाला इथे दिसून येईल. लगेच खाली आता झाले एवढं सर्व. त्याच्यानंतर असणारे विवाहस्थळ वगैरे जे काय असेल ते सर्व याच्यामध्ये आपण ॲड केले आहे, तुम्हाला दाखवतो. इथे बघू शकता. ओके. बघू शकता विवाहस्थळ जे काय असणार आहे त्याची PNG वगैरे तुम्ही बघू शकता. सेम सिक्वेन्स वाईज आपण लावलेले आहे. जे हळदी समारंभ वगैरे जसे निमंत्रण वगैरे जसे असेल ते आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ओके. बघू शकता समस्त मोरे परिवार. ओके. तुम्हाला दिसेल विवाहस्थळ, त्याच्यानंतर हळदी समारंभ. फॉन्ट सांगून देते तुम्हाला भावनो. सेम फॉन्ट आहे देवनागरी फॉन्ट, जो तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलेला आहे. ओके. नसेल पाहिला जाऊन घ्या, कुठून डाउनलोड करायचं आहे व्हिडिओज मागे स्किप करून बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. ओके. हळदी समारंभ, राहत्या घरी जे काय असेल ते. ओके. निमंत्रक, समस्त मोरे परिवार आणि आप्तेष्ट जे काय आहे ते तुमच्या समोर तुम्हाला दिसते डिझाईन. ओके. त्याच्यानंतर ही जी मोराची PNG तर तुम्हाला माहिती आहे, सेम तिलाच आपण काय करणार आता कॉपी करून लेफ्ट साईडला सेट करणार आहे. हे झाले पूर्ण मटेरियल. भावना जेवढं मटेरियल लक्षात ठेवा, जर कोणी पण फाईल वगैरे जर तुम्हाला प्रोव्हाइड केली ना, जर त्याची साईज जर जास्त असेल तर समजायचं त्यामध्ये जे मटेरियल आहे ते ओपन मटेरियल आहे. लक्षात ठेवा. जर त्यांची समजायची साईज 4 MB, 10 MB, 12 MB जर अशी असेल तर त्यामध्ये समजायचं की त्याचे जे PNG वगैरे आहेत ते सर्व म्हणजे लो क्वालिटीचे आहेत, हाय क्वालिटीचे नाही आहेत. म्हणजे त्याची साईज कमी होते. जर समजा आता माझे ज्या डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे त्याची साईज तुम्हाला सांगून देतो 10, 50 MB, 20 MB, 40 MBच्या वरती असतात. लक्षात ठेवा. जेणेकरून मी जे तुम्हाला प्रोव्हाइड करतो ना त्याच्यामध्ये जे मटेरियल असतं सर्व ओपन मटेरियल असतं. त्या ओपन मटेरियलचे एक MB म्हणजे सेट करून, म्हणजे सर्व काउंट करून तुम्हाला ती जी डिझाईन बनते ना त्या डिझाईनचे MB तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे पूर्ण एकदम जी फाईल असते ती हाय क्वालिटीची फाईल बनत असते. तुमच्या बघू शकता आता जे म्हणण्यानुसार आपण काय केलेलं आहे, जो मोर तुम्हाला सांगितला मी लेफ्ट साईडला स्क्रोल केलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता मटेरियल आपले लाडके गणपती बाप्पांचा फोटो इथे वरती आहे. बघू शकता त्याला मी एकदम स्टार्टिंगला घेऊन आलेलो आहे, कारण की तुम्हाला क्रिएटिव्हिटीमध्ये डायरेक्ट दिसून येईल. ओके. त्याच्यानंतर पुढे तिसरा पासवर्ड आहे भावानो 4040. ओके. त्याच्यानंतर पुढे हे जे तुम्हाला मंडोळे वगैरे दिसत असेल बघू शकता तुम्हाला. ओके. इथे दिसत असेल तुम्हाला. ओके. व्हाईट कलरच्या ते आपण क्रिएटिव्हिटीनुसार यूज केलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर तुम्ही ठेवू शकता किंवा त्याला हाईड वगैरे करू शकता. मी तर म्हणेन आहे तसंच राहू दे. सस्ने निमंत्रणची पण तुम्हाला बघू शकता PNG ही पण तुम्हाला बरेच डिझाईनमध्ये दिसून येईल. प्लस इथे हळदी समारंभाची जे काय हळदी कुंकूची जी PNG आहे ती तुम्हाला इथे दिसून येईल. ओके. आणि इथे बघू शकता खाली भावना कोपऱ्यामध्ये इथे बरेच सारी जागा राहिलेली आहे. तिथे तुम्ही फोटो वगैरे ॲड करू शकता क्रॉपमध्ये, म्हणजे जर तुम्हाला ऑर्डर वगैरे आली तर. ओके. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईन व व्हिडिओ डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. व्हिडिओ आता रेग्युलर येत जातील भाऊ. ओके. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.